मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये शीतल तेजवानीची चौकशी संपलेली आहे। पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये तिची चौकशी सुरू होती। शीतल तेजवानीला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीचा थेट सहभाग असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती। पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून शीतल तेजवानी विरोधात 11 पानांचा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे। बालाजी पोद्दार आमचे पुण्यातले प्रतिनिधी अपडेट देत आहेत। बालाजी, नम्रता, काल ज्या पद्धतीने शीतल तेजवानीला अटक झाली, दोनदा चौकशी झाली, त्यानंतर तिसऱ्या वेळेस अटक झाली, त्यामुळे आज सकाळी जी आहे ती शीतल तेजवानीची जवळपास 1 तास जी आहे ती चौकशी करण्यात आलेली आहे। या सगळ्या व्यवहारामध्ये ती मुख्य सूत्रधार असते, तिच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली होती। थोड्या वेळात तिला कोर्टासमोर हजर केलं जाणार। या सगळ्या गुन्ह्यामध्ये पोलीस आपली काय भूमिका मांडतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र शीतल तेजवानीचे वकील सुद्धा बॅग घेऊन काही कागदपत्र घेऊन आता हजर झालेले आहेत, ते सुद्धा आपली भूमिका मांडणार आहेत। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये या चौकशीमध्ये जे आमेडिया कंपनीचे भागधारक आहेत ते पार्थ पाटील किंवा दिग्विजय पार्थ पवार किंवा दिग्विजय पाटील यांच्या काही चौकशीमध्ये नावं घेतले का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि आज पोलीस चौकशीमध्ये किती पोलीस कोठडी मागतात आणि काय तपास होतो ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। अगदी अपडेट घेत राहू बालाजी, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।